तर नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस सुरू झाला एकदम पॉझिटिव्ह वाईबने. सर्वप्रथम दादा आले ऑफिसमध्ये आणि केबिनमध्ये जाताना सर्वात आधी नमस्कार केला आपल्या कामाला. हे असतं खरं डिसिप्लिन राव. कामाला मान दिलं ना की काम पण साथ देतं. तेवढ्यात आपले शुभम सेठ घेऊन आले होते एक पार्सल आणि म्हणाले, दादा हे तुमच्यासाठी आलंय बघा, पण कोणी पाठवलं ते नाही सांगेल. आता मित्रांनो सगळेच क्युरियस होते, कोण असेल बरं, फॅन असेल काय ब्रांचवाला असेल का कोणीतरी खास. दादानी बॉक्स उघडलं आणि आत का एक भारी कप आणि त्यावर लिहिलेलं होतं नजर ना आलं. आता कोणाचं काम असेल बरे. आता कुणीतरी दादाच्या चाहत किंवा चाहती असेल बहुतेक असं मला वाटतं, कारण दादा आहेतच असे दिलदार स्वभाव. नाव अजून कळलंच नाही पण गिफ्ट भारी होतं राव. तुम्हाला काय वाटतं, कोणी पाठवलं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मित्रांनो आता थोडं सिरियस बोलणं सुरू झालं. दादा दादासोबत बोलत होते. नगरचं बिल क्लिअर झालाय आणि आपल्या गोडाऊनमध्ये 12 नवीन मशीनी घेतल्या. स्पीड प्रोडक्शन डबल करायचं आहे आणि क्वालिटी मेंटेन ठेवायची. बिझनेस वाढवायचा असेल तर ना रिस्क प्लस इन्व्हेस्टमेंट दोन्ही घ्यावं लागतं. मग काय मित्रांनो, आज होता खास दिवस. आपण जाणार होतो मराठी बिझनेस एक्सपोला. बाहेर आलो तेवढ्यात नाना भेटले आणि त्याचे मॅनेजर संदीप सर. दादा म्हणाले, चला आधी निरा पिऊन घेऊ. रोड क्रॉस करताना फॅन वाटत राव. एक सेल्फी संपत नव्हती तोवर दुसरी तयारच होती. आणि मित्रांनो इतकं ट्रॅफिक होतं ना की आम्ही लिटरली चालतच निघालो. डिवायडर चाललो, शॉर्टकट घेतला, काही काय केलो काय सांगू राव. हायवेवर पण लोक थांबवतात. दादा एक फोटो. मग फायनली पोचलो एक्सपोच्या मेन गेटला. आणि मित्रांनो इतकी गर्दी अरे काय सांगतो मला, एकदम जत्राच वाटत होती. वाटलं आज इथेच मुक्काम आहे. पण दादांना ना क्राऊडला फोडत आत गेले राव. मग काय मित्रांनो हॉटेल शिरोड्याच्या स्टॉल पाशी गेलो आणि तिथे पण लोक जमा होते. दादा एक फोटो, नाना एक सेल्फी. मग काय मित्रांनो क्राऊड बघून आम्हाला काहीच कळणार झालं तर काय करावं. थोडं क्राऊड कमी झाला आणि आम्ही आत गेलो. तेवढ्यात आपले पियुष दादा आले होते. मग काय आपल्या सचिन दादानी पियुष दादानी एकदम फुल स्वॅग, एकदम खतरनाक, एकदम जबरदस्त एंट्री केलं नाव. नानाची जिगर के तुकडे. आणि मग काय सुरू झालं काम. दादानी किचनमध्ये कांदे कापायला घेतले आणि पियुष दादाने रस्सा बनवत होते. कामाला कमीपणा कधीच नाही राव, म्हणूनच ह्या शिखरावर आहे. इतकं काम केल्यावर भूक तर लागणारच होते ना. मग बसलो सगळे मसाला राईस खाला आणि मग नानाने मागितले त्यांची हॉटेल शोर ऑर्डर स्पेशल मटन रान. मग काय मित्रांनो एक्सपो मध्ये फुल रॉयल वाईब चालू होत्या. कसं तरी अनिल भाऊने दादांना बाहेर काढल्या क्राऊडमधून. जाता जाता भेटल्या दादांचे खास मैत्रीण. आणि मित्रांनो त्या काही साध्या नाहीत, त्या स्वतः एक मोठ्या उद्योजिका आहेत. खूप दिवसापासून भेटायचं होतं राव. आज एक्सपो मध्ये योग जुळाला. दादा आणि त्यांचे दोघेही बिझनेस बद्दल गप्पा मारत होते. मोठे माणसं जिथे असतात ना तिथे चर्चा पण मोठ्याच होतात. कार जवळ आलो. दादांना नाना एकमेकाला नमस्कार करतो आणि म्हणत होते, चला आता कामाला परत जाऊ, नाहीतर इथंच रात्र होईल. मस्त जोक सुरू होता आणि नाना आले आपल्या कारमध्ये, कारण दादाचा एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे. लवकरच मार्केटमध्ये येणार आहे मित्रांनो. काय आहे ते लवकरच कळेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.